माझी सुरुवातच मी लक्ष्मीकांत बरोबर हो. काम केलं होतं सुरुवातीच्या काळात. म्हणजे हातसूनबाईचा भाऊ हं. नावाचं जे चित्रपट होतं पुरुषोत्तम बेर्डेंचं, त्यात मी हं, लक्ष्मीकांतची हं, हिरोईन होते. अर्थात फिल्मची मी हिरोईन नव्हते, त्यात नीनाताई हिरोईन होत्या, कारण त्या हं, लक्ष्मीकांतची बहीण होत्या. हं. पण मी रोमॅन्टिक हिरोईन होते त्यांची. आणि लक्ष्मीकांत म्हणजे हजरजबाबीपणा आणि त्यांचं टायमिंग वगैरे हे सगळं इतकं अमेझिंग होतं. आणि काम करताना मला असं वाटायचं की हे इम्प्रोव्हाइज ह्यांनी केलं तर मी आता काय काय त्याच्यावर इम्प्रोव्हायझेशन करू हे मला काही कळायचं नाही. पण लक्ष्मीकांतनी खूप मला सूचना दिल्या. टायमिंग कसं करायचं, कसं इम्प्रोव्हाइज करायचं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी खूप मला शिकवल्या. आणि सांभाळलं लिटरली सेटवर. म्हणजे त्याच्यामध्ये गाणं, नाच करताना जी माझी त्रेधा तिरपीट व्हायची, तर ते पण त्यांनी अगदी शांतपणे मला हाताळलं त्याने, की नाही, घेतलं नाही असं कर, तसं कर. मग आम्ही हम आपके हैं कौनमध्ये पण एकत्र एकत्र. हो. काम केलं हं, आणि त्याच्यामध्ये तर त्यांनी मला खूप मदत पण केली, कारण मी त्या हं. मानाने नवखी होते. बरोबर. रीमाताई, लक्ष्मीकांत ह्यांनी अगदी ग्रुपमध्ये आणण्याचा जो अगदी खरंच प्रयत्नपूर्वक मला घेतलं त्यांच्यामध्ये हं, आणि त्यामुळे मला असं कम्फर्टेबल केलं त्यांनी. हं, हं, सो तेव्हा आणि त्याचं पण अचानक जाणं हे फारच हं. विचित्र होतं, म्हणजे त्रासदायक होतं. बरोबर. आणि त्याच्यानंतर अभिनय बरोबर काम करायला लागले तेव्हा तो पहिला क्षण जेव्हा होता तेव्हा मी बोलूच शकले नाही अगं. कारण ते आपण त्या सगळ्या गोष्टीत जेव्हा जातो, आपले हं. ज्या आठवणी आहेत किंवा जे क्षण आपण घालवले आहेत आणि मग नंतर ह्या मुलाला बघते मी आणि मला वाटतं की अरे वा, आज लक्ष्मीकांत असता तर तो कितीतरी त्याला असं ऊर भरून आलं असतं त्याच्या मुलाला बघून. कारण जेव्हा त्यांनी त्याचं नाव ठेवलं अभिनय, तेव्हा तो म्हणायचा, की आता सगळे म्हणतील लक्ष्याचा अभिनय उत्तम आहे. लक्ष्याचा अभिनय हं, उत्कृष्ट आहे. हं. तर त्यासाठी त्यांनी त्याचं नाव अभिनय ठेवलं होतं. ओह! वॉव! आणि ते तो आता पूर्ण करतोय, हं, लक्ष्याचं स्वप्न. त्यामुळे ती एक खूप चांगली गोष्ट आहे. हं. खूप कुठेतरी लक्ष्मीकांत बघत असणार आणि खूप आशीर्वाद देत असणार अभिनयला. अभिनयासोबत आता उत्तरमध्ये तुम्ही काम करताय, त्यामुळे अभिनयला सोबत काम करताना लक्ष्मीकांत बेर्डे हं. त्यांच्यामधील असे कोणते गुण तुम्हाला उतरलेत अभिनयमध्ये असं वाटतंय? मला वाटतं की कामाच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन डेफिनेटली. कारण दोघांनाही ज्या पद्धतीने काम करायचं होतं किंवा हं. जे अचीव्ह करायचं होतं ते त्यांनी केलं आणि तसंच अभिनयचं आहे, की तो खूप सिन्सिअर आहे. म्हणजे लक्ष्मीकांत तर नैसर्गिक होता जास्त, पण हा खूप सिन्सिअर आहे अभिनय आणि त्याच्या वयाच्या मानाने खूप मॅच्युअर आहे. हं. लक्ष्मीकांतचं जे नॅचरली खूप गोष्टी यायच्या, अभिनय ते मेहनत करून आणतो. ओह! तर हं, म्हणजे प्रोसेस वेगळी आहे दोघांची काम करण्याची. हं, पण तरीही मला वाटतं की वेगळ्या पद्धतीने ते खूप उमदा कलाकार आहेत. म्हणजे हे तर लक्ष्मीकांत तर ऑफकोर्स त्यांचं कॉमिक टायमिंग आणि प्लस भावनात्मक पण अभिनय जो होता तो पण खूप हं. चांगला होता. पण इव्हन अभिनय म्हणजे त्याचं पण विनोदबुद्धी खूप आहे, तल्लख आहे त्याची. आणि प्लस ॲट द सेम टाईम ड्रामा आणि हे ते त्याच्यामध्ये पण खूप चांगला आहे तो. सो मला खूप आनंद झाला, की मी त्याच्याबरोबर उत्तरमध्ये काम करतेय. सेटवर अभिनयच्या आणि उत्तरच्या सेटवर हं. अभिनय आणि तुमच्या लक्ष्मीकांत बेर्डेंवरनं काही शेअरिंग झाल्या गप्पा? तुम्ही काही त्याला सांगितलत, "अरे बाबा असं" मी मी त्याला अनेक किस्से सांगितलेत. म्हणजे हं, आमचे जे काय हातसूनबाईचा भाऊ किंवा हं. हम ह्याच्यात आपके तर कौन? हम आपके हैं कौनमध्ये तर त्याची आई पण होती माझ्याबरोबर. हो. दोघं जण होते. त्यामुळे येस, ते डेफिनेटली किस्से काही शेअर केले आहेत मी त्याच्याबरोबर. हं. इनफॅक्ट ऑल्सो की त्याच्या म्हणजे आईच्या आईबरोबर पण मी काम केलंय. त्यामुळे ही तिसरी पिढी ओह! आहे. हं, हं, मी अभिनयबरोबर काम करते ती तिसरी पिढी. तर हं, हं. ते पण मी त्याला सांगितलं तेव्हा त्याला आश्चर्य वाटलं. त्याला वाटत होतं की अरे 2च पिढ्या. पण ॲक्चुअली नाही 3 पिढ्या झाल्यात माझं काम करून. हम्म. बरं उत्तर तुमच्याकडे जेव्हा आली मूव्ही, हं. तुम्ही स्क्रिप्ट वाचली आणि मग ते सिलेक्शन असतं ना हो. एखाद्या आपलं कदाचित काळानुरूप आपण बदलतो, हं, अपग्रेड होतो हं, हं, स्क्रिप्ट सिलेक्ट करताना. हं, बऱ्याच गोष्टींचा आपण विचार करतो अनुभवाने सक्षम झाल्यानंतर. हं, त्यामुळे उत्तर जेव्हा आलं तुमच्याकडे हं. स्क्रिप्ट आली उत्तरची तेव्हा रेणुका शहाणे यांची फर्स्ट रिएक्शन काय होती? फर्स्ट रिॲक्शन म्हणजे मी कमालीची स्तब्ध झाले कारण त्यात ते इमोशनल स्क्रिप्ट आहे खूप. हम्म.
त्यामुळे मी जेव्हा ऐकली तेव्हा एक आपण निशब्द होतो ना तसं काहीसं माझं झालं. कारण इतकी रिलेटेबल आहे ती आणि ती त्याच म्हणजे ज्या ज्या म्हणजे जे प्रश्न आईला पडलेले असतात त्याचीही उत्तरं आहेत त्याच्यामध्ये आणि जी मुलांना पडलेली असतात त्याचीही उत्तरं त्या चित्रपटात कुठेतरी आहे. आणि त्याच्यातून मला क्षितिजच्या बाबतीत असं वाटलं की किती त्याला आदर आणि सन्मान असेल स्वतःच्या आईबद्दल. कारण इतक्या संवेदनशीलतेने, इतक्या समजुतीने त्यांनी ती आई उभी केली आहे. ह्या इतक्या लहान वयात त्याला त्या वयाच्या एका आईबद्दल इतकी कणव आणि इतकं भावना आहेत. तर मला वाटतं की ते फार रेअर आहे गोष्ट. लेखक म्हणून आहेच तो खूप चांगला लेखक आहे. पण मला असं वाटतं की आपल्या पिढीच्या पलीकडे जाऊन सुद्धा आपण जेव्हा पात्रांची रचना करताना आपण विचारपूर्वक करतो आणि एस्पेशली बाईच्या मनाचा इतका एका पुरुषाने विचार करणं हे मला खूप त्याचं अप्रूप वाटलं. त्यामुळे मला ती स्क्रिप्टच खूप आवडली. आणि जी सांगड आहे ना की एक आई आणि हे अगदी आधी काळापासूनचं जे नातं आहे आई मुलाचं ते एक आणि नवीन तंत्रज्ञान ह्याची जी सांगड त्यांनी घातली ना खूप चांगल्या पद्धतीने घातली. सो मला वाटतं की ते इंटरेस्टिंग वाटेल लोकांना खूप पाहायला. कदाचित रिलेट करतील त्याच्यातले काही डायलॉग आहे ज्याच्यात म्हणतात की आया एक्सचेंज करूया आणि आईला वेळ नाहीये तू काय फोन करतेस वगैरे असं. मग कधी कधी असं वाटतं की आपण तिला वेळ देत नाही, जिच्यासाठी वेळ नसतो, वेळ निघून गेल्यावर जेव्हा ती नसते आणि आपल्याकडे वेळ असतो आणि तिची हो. आठवण होते, मग कुठेतरी ते मिस करणं हो. असतं. मला वाटतं या सगळ्याची उत्तरं हा सिनेमा देईल आणि कुठेतरी अगदीच इमोशनली देईल. बॉन्ड होऊन प्रेक्षक थिएटरकडे जाईल. हो आणि असं मला वाटतं की आई आणि मुलांनी एकत्र पाहावा हा चित्रपट किंवा वेगवेगळं पाहिलं तरी मग पुन्हा एकत्र येऊन त्याच्याबद्दल चर्चा नक्कीच करावी. कारण त्याच्यामध्ये अशा त्या नात्याबद्दलच्या खूप अशा गोष्टी आहेत की कधी कधी आपल्यात कम्युनिकेशन नसतं पण ते कसं आपण ओव्हरकम करून काही गोष्टी पुन्हा आपण जोडले जाऊ. एक भावनिक लेवलवर तर असतंच ते. पण इवन संभाषण नॉर्मल जे संभाषण आहे आणि शेअरिंग आहे ते कसं वाढवू शकतो ते ह्या चित्रपटातून बघून मला वाटतं मिळेल बऱ्याच पालकांना सुद्धा आणि बऱ्याच मुलांना सुद्धा. स्क्रिप्ट आल्यावर तुम्ही आशुतोष सरांशी बोलता? तुमचा course. संवाद होतो? Of कसा असतो course. तो? एक हजबंड वाईफ संवाद असतो की प्रोफेशनल आपण दोन माणसं एका इंडस्ट्रीतली एका आय थिंक इंडस्ट्रीतली माणसं म्हणून आमचा संवाद असतो आणि तेच मला अपेक्षित पण आहे. म्हणजे मी जेव्हा स्क्रिप्ट लेवलवर डिस्कशन आमचं चालू असतं की पात्र हे आधी कधी केलंय का, ह्या छटा आणू शकतोय का आपण ह्याच्यामध्ये, काहीतरी वेगळं करण्याची एक आपल्याला नेहमीच उत्साह असतो. तर ते ते एक डिस्कशन असतं आणि मग नंतर अर्थात आम्ही पालक होऊन की बाबा इकडे इतके दिवस तू बाहेर गावी असशील तेव्हा घराचं काय कसं जे त्यांना कधीच विचार करावा लागत नाही. ते म्हणजे कधी आउटडोर आरामात जाऊ शकतात. पण माझं जर आउटडोअरचं वगैरे काम निघालं किंवा काही असं काही काळ मी नसेन घरात तर मग घराची परिस्थिती कशी काय मॅनेज करायची ह्याच्याबद्दल बरीच चर्चा मग नंतर होते. उत्तर मधील ही आई साकारताना काही टिप्स मिळाल्या त्यांच्याकडनं? काही अशी चर्चा? नाही मला असं वाटतं की काम करताना अभिनय करताना डेफिनेटली ते म्हणजे मला एक असं म्हणतात नाही की आपण शिकलेलो असतो करत जातो आणि मग नंतर पुन्हा एक स्क्वेअर वनला येऊन शिकायला लागतं. तर त्या पद्धतीचं ते नेहमी मला एक ब्रीदवाक्य देत असतात कधीही कुठलीही नवीन चित्रपट करताना की एकतर ते माझ्यामध्ये आत्मविश्वास ठेव कारण मी नर्वस खूप असते. कुठल्याही कामाच्या आधी मला असं वाटतं की हे मला जमेल की नाही, हे मी करू शकेन का पूर्णपणे, एवढा क्षितिजने माझ्यावर विश्वास ठेवलाय, ती मी उमा भालेराव साकारू शकेन की नाही, हे मला खूप म्हणजे असं नर्वसनेस येते. आणि तेव्हा मग राणाजी मला पेपटॉक देत असतात की अरे तुला माहिती नाही तुझ्यात ते गुण आणि हे आणि ते जे फार महत्वाचं आहे माझ्यासाठी. त्यामुळे ते झाल्यानंतर मग मी सज्ज होते कुठलीही भूमिका निभावण्यासाठी. आशुतोष सर किती मराठी शिकलेत? मराठी त्यांना पूर्णपणेच समजतं कारण मी घरात मराठीच बोलते. हो म्हणजे त्यांच्याशी अगदी नाही पण मुलांशी तर मी मराठीतच अच्छा, मुलं उत्तम मराठी. हा त्या मुलांना येतं मराठी बोलता पण राणाजींना बोलता येत नाही. मी म्हंटल तसं हिंदी माणसांना जरा नवीन भाषा शिकणं जरा कठीण जातं.
आहे.